नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्यामची गोष्ट सांगणार आहे. श्यामची आई पुस्तकातली. हा जो श्याम असतो ना, तो थोडासा खोडकर असतो आणि त्याची आई त्याच्या प्रत्येक खोडीनंतर त्याला समजुतीचे 4 शब्द सांगत असते की असं करू नये, का नाही करू, असंच का करावं, वगैरे वगैरे वगैरे. जसं तुमची पण आई तुम्हाला सांगत असते ना कधी कधी असं खूप सारं आणि बोर करत असते तुम्हाला, अगदी तसंच. मग बघूया ना आपण या श्यामला त्याची आई किती बोर करते आणि काय काय सांगते. तर त्यातली पहिली गोष्ट सावित्री व्रत हे त्या गोष्टीचं नाव आहे. आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. मंडलाकार म्हणजे मंडला आर्ट नाही, मंडला आर्टमधला जो सर्कल असतो ना तसं, म्हणजे ते सगळे सर्कल करून बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. मुखचंद्र म्हणजे त्याच्या चेहऱ्याकडे. तो भ्रातृसंग म्हणजे एक अपूर्व दृश्य होतं. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे, अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. हे सगळं ना जरा बोर वाटतंय. आपण डायरेक्ट गोष्टीला सुरुवात करूया. माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददाद नव्हती. माहेर माहिती का हो मुलं, तुम्हा मुलांना? माहेर म्हणजे आईचं गाव, जिथे तिचे आई वडील असतात. तुमचे आईचे आई वडील म्हणजे तुमचे कोण? आजी बाबा. ते तुमच्या आईचं माहेर, मामाचं गाव तुमचं. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. ही गोष्ट कोण सांगतंय? श्याम. तर श्यामच्या आईच्या माहेराबद्दल तो सांगतोय. माझी आई सर्व भावंडात मोठी. माझ्या आईवर तिच्या आईबाबांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो खरेच ती जगाची बयो होती. बयो म्हणजे आई, ती जगाची आई होती. माहेरची गडी माणसे कांडपिनी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू. आता याच्यात एक शब्द आला, माहेरची गडी माणसे. गडी माणसे म्हणजे जी नोकर माणसं असतात ना. आपल्याकडे कशी मेड येते, गार्डनिंगसाठी गार्डनर येतो, गाडी पुसण्यासाठी एक जण येतो, तसे हे त्यांच्या त्या काळातले गडी माणसं म्हणजे त्यांच्याकडे येणारे, कामाला येणारी सगळी माणसं. आणि कांडपिनी म्हणजे भाताची शेती असायची त्या लोकांची. तर त्या भाताला ना म्हणजे तांदूळाला साल असायचं. तर ते जे सालासकट आलेले जे तांदूळ असायचे ना, ते एका भांड्यात घेऊन त्याला मोठ्या दांड्यानं ठोकलं जायचं. जसं आपण खलबत्ता म्हणतो ना, खलबत्ता आणि मुसळी, तसं एक लाकडाचं भांडं असायचं. त्याला उखळ म्हणायचे. त्याच्यामध्ये मोठं एक दांडा वापरून त्याला काढलं जायचं, म्हणजे ठोकायचं, त्याला स्टॅम्पिंग केलं जायचं त्या दांड्याने. आणि त्याच्यामुळे ना त्याचं साल निघून जायचं. तेव्हा आपल्यासारखे मशीन्स नव्हते ना, म्हणून. मग असे हे माहेरचे जे गडी माणसं होती, अशी काम करणारी माणसं होती आणि ते कांडपिनी होत्या, त्या तिला बयो किंवा आवडी म्हणून ओळखायच्या किंवा म्हणायच्या, ती हाक मारायच्या तिला. माझ्या आईला 2 भाऊ 1 बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. तेव्हा बालविवाह व्हायचे. लहान मुलींचे लहानपणीच लग्न व्हायचे. जेव्हा आपण शाळेत जायला लागतो ना आता, तेव्हाच त्यांचं लग्न होऊन जायचं. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई. निदान ते तरी स्वतःला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते. पोत, पेट्या, सरीवाकी, गोट, तोडे सारे काही होते. हे सगळे ना तेव्हाच्या ज्वेलरीचे नावं आहेत. भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. सगळं काही खूप सारं होतं त्यांच्याकडे, कशाची कमी नव्हती. चांगले ल्यायला आणि चांगले खायला होते. ल्यायला म्हणजे घालायला, नटायला, थटायला होतं. चांगल्या चांगल्या छान छान साड्या होत्या, दागिने होते आणि खूप छान छान गोष्टी खायला होत्या. छान छान म्हणजे पिझ्झा बर्गर नाही बरं का, नूडल्स नाही. चांगले खायला म्हणजे छान सुकामेवा, ड्रायफ्रूट्स होते, तूप होतं खूप सारं, दूध आणि दुधाचे वेगवेगळे प्रकार होते, पदार्थ होते. त्याला म्हणतात चांगलं खायला होतं. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही.
उलट 4 धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो. मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षाचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती, कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहत होते. आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू. तुम्ही काय म्हणता, डॅडू, डॅडी का पप्पा का बाबा? ते म्हणायचे भाऊ, आणि लोक त्यांना भाऊराव असे म्हणत. आजूबाजूच्या खेड्यांतील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित. खोत म्हणजे काय? खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल, म्हणजे जो आपला टॅक्स गोळा करायचा, गावातला शेतीवरचा टॅक्स आणि गव्हर्नमेंटला जो द्यायचा. त्याला काही मिळत नाही का? रामने विचारले. हो, मिळते तर. सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ 1/4 हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची आभावणी करतो. हो, मिळते तर. सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ 1/4 हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची आभावणी करतो, पिकांचा अंदाज करतो. याला पीक धरणे असे म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात. लोकांनी वसुली दिली नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत. आमच्या वऱ्हाड नागपुराकडे मालगुजार असतात, तसाच प्रकार दिसतो, भिका म्हणाला. गोविंदा उत्कटतेने म्हणाला. पुरे रे आता तुमचे, तुम्ही पुढे सांगा. श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोफळी, अननस लावलेले होते. निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती. कापे, बरके, अर्धकापे. तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन. ती बाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत. परंतु गड्यांनो, ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते. पाप पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोके वर करते, परंतु कायमचे धुळीत मिळते. पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान. जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात. खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे. बोलावले तर गेले पाहिजे, नाहीतर खोताचा रोष व्हावयाचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या, कणगरे, करिंदे, रताळी लावावी, भोपळे, कलिंगडे यांचे वेल लावावे. परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची. खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्याला राबवून, रात्रंदिवस श्रमवून, त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर लोळावे यासारख्या अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्यांची नथ. खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यांतील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती. बापरे, त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून आमच्या आईला सोन्याचे गोट तोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते. तो माझ्या आईला जागे करणार होता. माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही, परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे हे कुणबट माजले. कुणब्याला कुणबट म्हणावयाचे व महाराला महारडा म्हणावयाचे, अशी ही पद्धत ठरलेली. असे म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तांध झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसते. वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखावली जात. पूर्वजांची ही पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल, जे लावाल ते फोफावेल आणि फळेल. एकदा काय झाले, ती अवसेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. भाऊ म्हणजे श्यामचे बाबा. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोचले. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले. परंतु भाऊ म्हणाले, कसली अवस नि कसला शनिवार. अवस म्हणजे अमावस्या.
हॉरर मूवी आणि सिरियल्स बघतो तेव्हा असतं ना, अमावस की रात है, तसं कसली अवसनी कसला शनिवार असं ते म्हणतात. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो, तो पवित्रच असतो. ते वडवलीच गेले, दिवसभर राहिले. 3 सांजा झाल्या, ते घरी परत जाण्यास निघाले. 3 सांजा म्हणजे संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, सूर्यास्त झाला, सनसेट झाला. त्यानंतर ते घरी येण्यास निघाले. घरोब्याच्या एका म्हातारबाईनं सांगितले. भाऊदा, घरोब्याच्या म्हणजे आपल्या एका फॅमिली फ्रेंड असलेल्या एका आजीबाईनं सांगितलं. भाऊदा, 3 सांजा म्हणजे दैत्याची वेळ. 3 सांजा म्हणजे संध्याकाळ ही राक्षसाची, दैत्याची वेळ. या वेळेस जाऊ नका, त्यातून अवसेची काळ रात, बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल, तोच अंधार होईल. ते येथेच वस्तीला राहा. कोंबड्याला उठवून थंड वेळेस जा. कोंबड्याला म्हणजे जेव्हा कोंबडे आरवतात, म्हणजे पहाटे पहाटे, अर्ली मॉर्निंग. भाऊंनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, म्हातारे, अगं पायाखालची वाट, झाली रात्र म्हणून काय झाले, मी झपाझप जाईन, दूध काढतात तो घरी पोचेन. भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. फळणारी पापे, चल राहू नको म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संतांचे, सतीचे अश्रू चमकू लागले. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक पर्ह्या होता. पर्ह्या म्हणजे पावसाचं पाणी जसं साचतं आणि त्याला वाहून जाण्यासाठी बनवलेले एक अशी चर किंवा छोटासा नाला, पर्हा. पावसाळ्यात त्याला उतार होत नसे. तो पर्ह्या खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूस किर झाडी होती. त्या झाडीत वाघ सुद्धा होता बरं का. तेथून दिवसा ढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे. परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भूते, खेते, जीव, जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे. ही इज अ व्हेरी स्ट्रॉंग आणि ब्रेव डॅड. भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. शीळ वाजली म्हणजे शिट्टी वाजल्यासारखं. भाऊ जरा चपापले. पाप हे भित्रे असते. झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले, म्हणजे आदिवासी जंगली लोक. भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला. त्या सरशी ते मटकन खाली बसले. झटकन गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगाच्या हातातील सुरे चमकत होते. सुरे म्हणजे मोठा चाकू. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चरचर मान चिरायची ती वेळ. बाप रे. करंदीच्या जाळीत, करंदी म्हणजे छोटे छोटे बेरीज असतात ना, त्याचं झाड, करवंदाचं झाड. रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग, भुजंग म्हणजे साप, फुतकार करीत सांडकण निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली. अरे बामणाला मारले, खोताला मारले रे, धावा धावा. ते मांगही जरा भ्यायले. भाऊ त्या मांगांना म्हणाले, नका रे मला मारू. मी तुमचे काय केले, सोडा मला. ही अंगठी, ही सल्लेजोडी, हे 100 रुपये घ्या, सोडा मला. दिन त्यांच्याजवळ जे काही होतं बाबांजवळ, भाऊंजवळ, ते त्यांनी देऊ केलं त्या मांगांना. दिनवाणेपणाने त्या मांगांना ते विणवीत होते. म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले. कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या अंगठ्या, ती सल्ली जोडी, ते 100 रुपये घेतले आणि त्यांनी पोबारा केला. ते तिथनं पळून गेले. ते मांग काही खरे खुणी नव्हते. या कामात मुरलेले नव्हते, पण दारिद्र्यामुळे, गरिबीमुळे, पैसे नाहीत म्हणून हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते. क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती, प्रेम होते. स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते. कोणी म्हणतात की जगात कलह, स्पर्धा हेच सत्य आहे, परंतु त्या कलहाच्या मुळाशी, या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढेच. सृष्टीचे अंतिम स्वरूप हे प्रेम आहे, युद्ध नाही. सहकार्य आहे, द्वेष वा मत्सर नाही. असो, भाऊंच्या बरोबरीचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलीस ठाणे होते, तेथे वर्दी देण्यात आली. घरात बातमी येताच आकांत झाला. साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. घरात दिवे लागले होते, परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती.
कसचे खाणे नि कसचे पिणे. तेथे तर प्राणाशी प्रसंग होता. त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ती सारी कथा आम्हास सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, देवा नारायणा, तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे, तुझी मी मुलगी, मला पदरात घे. माझे कुंकू राख, माझे चुडे अभंग ठेव, माझे सौभाग्य नको. आई आई त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ. मी काय करू, कोणते व्रत घेऊ. देवा माझी करुणा येऊ दे. तुला तू करुणेचा सागर. येऊ दे हो घरी सुखरूप. पाहीण त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको. नकोत हे दागिने, नकोत ती मोठी वस्त्रे. कशाला मेली ती खोती. नको मला काही नको. पती हाच माझा दागिना, तेवढा दे देवा. असे म्हणून आई विनवू लागली, रडू लागली. आईने देवाला आळविले, प्रार्थिले. परंतु नुसती प्रार्थना काय कामाची. प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत. राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका, सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल, मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो. माझ्या आईचे सौभाग्य आले. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवासास सुरुवात करी. घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करावयाची असते. आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे. वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो, ते जगाला छाया देवो, आधार देवो. वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो. त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात. त्याप्रमाणेच कुळविस्तार हो व कुळाला बळकटी येवो. या व अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत ना कळत बायकांच्या जीवनात येत असतील. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. ती त्या संबंधीचीच एक आठवण सांगणार आहे. आत्तापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्यावेळेस मी 8-9 वर्षांचा असेन. सावित्री व्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. हिवताप म्हणजे थंडी ताप, म्हणजे जसं आता आपल्याला व्हायरल होतं ना तसं. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तरी घेरी येत होती. थोडंसं चाललं तरी त्यांना चक्कर येत होती, कारण विकनेस आला होता व्हायरलमुळे. आईने श्याम अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, काय आई, काय होते, पाय का चेपू. आई म्हणाली, पाय नको रे चेपायला, मेले रोज चेपायचे तरी किती, तू सुद्धा कंटाळला असशील हो. पण मी तरी काय करू. आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना तू बाळ. कोणते काम. आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का. अरे वा, काय मुलगा होता त्या आईचा. आईने काम सांगितले की हा नेहमी हो म्हणायचा. कधीच आजपर्यंत त्याने नाही म्हटलेले नाही. आई गहीवरून म्हणाली, नाही, तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस. हे बघ, उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला चक्कर येते, भोवळ येते. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, पूजा करीन, 3 प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ. असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करुण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले. आई माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील, मी विचारले. चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत, देव काही मेला नाही, त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का. अरे तू माझ्या पोटचा गोळा, माझ्या पोटातनं बाहेर पडलास ना. माझाच जणू तू भाग, माझेच तू रूप. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील.
मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहीत आहे, आई म्हणाली. पण मला बायका हसतील, मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारे मुले मला बघतील व शाळेत आहारे बायको असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार. शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागवतील. अशा अनेक सबबी मी सांगू लागलो. आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम, आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचे काम, ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम, त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास, मी बघितले. पण मी बोलले नाही. जाऊ दे, मुलाची जात आहे. परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली, आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडव प्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी काढी, काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसलास जाणार तर मी जाईन. हो, येऊन जाऊन काय होईल? मला भोवळ येऊन पडेन, मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम, तुझ्यासाठीच जगते रे, असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. इमोशनल झाला म्हणजे श्याम. देवाचे काम करावयास लाजू नको, पाप करण्याची लाज धर. थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवत आहेत. ह्या पूर्ण गोष्टीतनं हे शिकण्यासारखं आहे बरं का मुलांनो. लक्षात ठेवा, या गोष्टीचं मॉरल ऑफ द स्टोरी इज देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करण्याची लाज धर. पाप केलं तर पाप करण्यासाठी लाजायचं, चांगलं काम करण्यासाठी, देवाचं काम करण्यासाठी लाजायचं नाही. थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल ह्या शब्दांची किती जरुरी आहे. देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची आम्हास लाज वाटू नये. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमे बघण्याची, वाईट मूव्हीज बघण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. म्हणजे जंक फूड खाण्याची आपल्याला लाज नाही वाटत. खूप वेळ मोबाईलवरती गेम खेळण्याची आपल्याला लाज नाही वाटत. खूप वेळ टी व्ही बघण्याची आपल्याला लाज वाटत नाही. खूप वेळ शॉर्ट्स आणि रील्स बघण्याची आपल्याला लाज वाटत नाही. पण देवाचं काम करायची लाज वाटते. हो, 5 मिनिट देवापुढे उभं राहून मेडिटेशन करायची लाज वाटते. देवाची प्रार्थना करायची लाज वाटते. आरतीसाठी हातात ताट घेण्याची लाज वाटते. आरतीच्या वेळेस घंटी वाजवण्याची लाज वाटते. हे सगळं चुकीचं आहे ना मुलांनो. असं श्यामच्या आईने श्यामला सांगितलं. चांगलं काम, देवाचं काम, आपल्या देशाचं काम, भारत मातेचं काम करायची लाज वाटायला नको. पण ज्या वाईट गोष्टी आहेत ना, वाईट जंक फूड खाण्याचं, चॉकलेट आईस्क्रीम सारखं खाण्याची, होमवर्क न करण्याची, दुसऱ्याचं बघून होमवर्क कंप्लीट करण्याची, खूप वेळ गेम खेळण्याची टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, याची लाज वाटायला पाहिजे. कारण ते आपल्या शरीरासाठी, मनासाठी वाईट आहे. आपली जर मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ बिघडली तर नुकसान कोणाचं होणार आहे? आपलं, आपल्या फॅमिलीचं आणि शेवटी आपल्या देशाचं, आपल्या भारत मातेचं नुकसान होणार आहे. जर आपल्या देशाचे सगळे सिटिझन्स फिजिकली वीक असतील, सगळ्यांची आयसाईट वीक असेल, तर कोणाचं नुकसान होईल? आपल्या देशाचं. आणि मग जे आपले दुश्मन देश आहेत ना, ते आपल्या पुढे जातील. आपल्या मोदीजींनी त्यांच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून आपल्याला 4th नंबरवर नेलं आहे ना वर्ल्डमधल्या इकॉनॉमीमध्ये. आणि आपण जर असंच वागत राहिलो तर आपण 1st नंबरवर जाऊ का मुलांनो? सांगा बरं. आपण ब्ल्यू झोनमध्ये जाऊ का जर आपण असं वागत राहिलो तर? नाही ना. मग जर आपल्याला जायचं आहे तर तुम्हीच हे छोटे छोटे मुलं उद्याच्या आपल्या भारताचे मोठे सिटीजन होणार आहेत ना. मग आपला इंडिया, आपला भारत पुढे जावा यासाठी आपण देवाचं आणि आपल्या आईवडिलांचं, आपलं स्वतःचं चांगलं काम करण्याची लाज वाटायला नको आपल्याला. वाईट काम करताना लाज वाटायला हवी. आता बघा पुढे श्याम काय म्हणतोय. मी आईच्या पाया पडलो व म्हटलं, आई जाईन हो मी,
कोणी मला हसो, कोणी काही म्हणो, मी जाईन. पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला, देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागावले, त्यांनी मारले तरी चालेल. आई, तुला माझा राग आला होय? तुला वाईट वाटले? असे केविलवाणे मी विचारले. नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम, आई म्हणाली. गड्यांनो, मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवसाचे शब्द मी कधी म्हणजे कधीच विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको. आपल्या पोळी भाजीचा मराठी महाराष्ट्रीयन डब्बा शाळेत खाताना कशाला बरं लाज वाटायला हवी? फक्त मग वेफर्स आणि पिझ्झा, बर्गर आणि पास्ताच असायला हवा का डब्यात? नको ना. आपली मराठी पोळी भाजी वरण भात पण चालेल की नाही? त्याची लाज का वाटावी? पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको. आजची ही गोष्ट कशी वाटली मुलांनो? खूपच बोर झाली असेल तर मेसेज करून नक्की कळवा. मेसेज कुठे करायचा? यूट्यूबच्या पॉडकास्टच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये. आणि उद्या पुन्हा एक नवीन गोष्ट ऐकायची आहे ना. मग आता शांत झोपा. हरिओम शांती शांती शांती. गुड नाईट.